नमस्कार. आजच्या भागाचं नाव आहे 32 वेळा चावून खावा. जपानमध्ये सर्वसाधारणपणे जेवायला सुरुवात करताना इतादाकी मासू म्हणजे मी कृतज्ञतेने स्वीकार करते असं म्हणायची पद्धत होती. पण तोमोईचं सगळंच निराळं. जेवण तरी त्याला अपवाद कसा असणार? तोमोईमध्ये जेवण्याआधी गाणं म्हणायची पद्धत होती. मुख्याध्यापकांनी स्वतः रचलेलं ते छोटंसं गाणं होतं आणि त्यांनी त्याला चाल देखील लावली होती. खरं तर किती साधं होतं ते गाणं. 32 वेळा चावून खावा प्रत्येक घास जेवताना, हसतमुखाने नेहमी खावा प्रत्येक खाऊ खाताना. भात असो वा मासे किंवा अंड्याची पोळी, कुठले पदार्थ खाताना 32 वेळा चावून खावा. 32 वेळा चावून खावा प्रत्येक घास जेवताना, हसतमुखाने नेहमी खावा प्रत्येक खाऊ खाताना. पण मुलांच्या मनात हे गाणं इतकं पक्कं बसलेलं होतं की शाळा सोडल्यानंतर सुद्धा कितीतरी वर्ष त्यांना हे गाणं जेवणाआधी म्हणायचं असं त्यांचं नियमच होता. मग त्यांना असं वाटतच होतं. मुख्याध्यापकांचे काही दात पडलेले असल्यामुळे कदाचित त्यांनी हे गाणं तयार केलं असेल. पण ते मुलांना नेहमीच सावकाश जेवायला, जेवण हसत खेळत घ्यायला, गप्पा मारत करायला सांगायचे आणि त्याची आठवण करून देण्यासाठीच त्यांनी कदाचित हे गाणं केलं असेल. हे गाणं म्हणून झालं की मगच मुलं इतादाकिमासू असं म्हणायची आणि मग काहीतरी समुद्रातलं आणि काहीतरी डोंगरावरचं असे असलेले डबे खायला सुरुवात करायची. आणि मग काही क्षण सगळं सभागृह अगदी शांत शांत व्हायचं. कारण हातातोंडाची लढाई चालू असायची ना. सगळे अगदी चवीने आपला डबा संपवायचे. तोत्तो-चानला सुद्धा इथे डबा खाताना खूप मज्जा यायची. धन्यवाद.